असं काही नाही आहे. ते का सोडून गेले हे मला माहीत नाही. पण मी ज्या पक्षातून निवडून आलो त्यांच्याबरोबर मी ठाम आहे. एवढंच मी सांगू शकतो. 6 लोकांसोबत संजय राऊत म्हणतात तुमच्याशी कोणी बोललं नाही, तुम्हाला कोणी ऑफर नाही दिली? नाही, मला कोणी ऑफर दिली नाही, माझ्याशी कोणी बोललेलं नाही. आजपर्यंत नाही, आत्तापर्यंत कोणी माझ्याशी बोललं नाही. पण ते ना प्रत्येक खासदाराची त्यांना गरज आहे, कोरम पूर्ण करण्यासाठी ते प्रत्येकाशी बोलतायत असं समजते. मग तुम्ही इकडेच आहात काय? का बरं माझ्याशी बोलले नाही मला समजत नाही. आता मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे म्हणून माझ्याशी बोलले नसते. तुमच्याशी कोणीच बोललेलं नाही? नाही, माझ्याशी कोणीच बोललेलं नाही. भाऊ, तुमच्या वडिलांची सकाळी प्रतिक्रिया बघायला मिळते. वडील म्हणतात राजाभाऊंचा मला अभिमान आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. याच्यात याच्यापेक्षा एक मुलगा म्हणून काय पाहिजे. भाऊक झाले तुम्ही पूर्ण. राजकारण म्हणून मी भाऊक नाही, पक्ष म्हणून नाही. परंतु कुटुंबाची लिगसी जी होती ती चालवली आणि माझे वडील आनंदी झाले. तुम्ही खाजगीत बोलताना कधी आपल्या बोलणं व्हायचं तेव्हा तुमचं स्पष्ट म्हणणं असायचं की वडिलांचं म्हणणं आहे ज्यांनी दिलं त्यांच्यासोबत राहायचं, तोच धागा पुढे घेऊन जाते म्हणून वडिलांना हा इतका आनंद आहे आज असं म्हणता येईल आपल्याला? हो, असं म्हणता येईल. जे सोडून जात आहेत त्यांच्याकडनं वेगवेगळी कारणं दिली जातात. त्यांनाही त्यांच्या वडिलांनी काही गोष्टी सांगितल्या असताना कुटुंबानं त्यांच्याकडेही राजकारणाच्या लिगसी आहेत. पण हे सगळं होत असताना तुमच्यासारखे लोक मात्र वेगळी बघायला मिळतात. नाही, आता मला बाकीच्यांचं नाही सांगता येणार. मी माझ्यापुरतं बोलू शकतो. तुमच्या कुटुंबाचा नाशिकमध्ये खूप पिढ्यांपासूनचा म्हणजे राजकारणाचा अनुभव. तुमच्या वडीलही राजकारणामध्ये होते, आजींपासून खरं तर हे राजकारण सगळं आहे. तिसरी पिढी तुमच्या राजकारणातली, पण ही तिसरी पिढी असताना तुम्ही मात्र शब्दाला पक्के आहात हे महाराष्ट्राने आज बघितलेलं आहे. हो, माझे आजोबा आमदार होते. माझ्या वडिलांचे काकू म्हणजे माझी आजी त्या आमदार होत्या. माझी आजी जेव्हा हे आरक्षण नव्हतं तेव्हा माझी आजी नगराध्यक्ष 52 साली नगराध्यक्ष म्हणून निवडून आली होत्या. त्यामुळे आमच्या कुटुंबात राजकारण आणि समाजकारण आहेच, परंतु समाजकारण हे महत्त्वाचं, राजकारण दुय्यम आहे असं आमच्या घरात माझे आजोबा असतील, खास करून माझी आजी असेल, माझे वडील असतील, यांनी जे जपलं. तत्वाचं राजकारण सगळं संपून गेलेलं असं एक प्रकारे एकीकडे दिसतंय. म्हणजे फक्त ऑफर्सच नाही आहेत. म्हणजे काही एक पद दिलं तरी माणूस आत्ता या पक्षात होता, सकाळी संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जातोय. म्हणजे कधी कधी आपल्यालाही लक्षात येत नाही की हा माणूस आपण कुठल्या पक्षात बघितला गेला कुठं. पण हे सगळं सुरू असताना तुमच्यासारखी माणसं मात्र कायमस्वरूपी दिसतात. आणि हे तुम्ही ठामपणे पुन्हा सांगताय की जे कुटुंबानं जपलं, जे कुटुंबाचं चालत आलेलं ते मला जपायचं, हे तुम्ही परत परत वारंवार सांगताय. बरोबर आहे, तेच सांगतोय. त्याच्यावरच मी ठाम आहे. मी पक्षाबरोबर उद्धव साहेबांबरोबर ठामपणे आहे, एवढंच मी सांगतो. सकाळी संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला तुम्ही होते. जी पत्रकार परिषद खरं तर सगळा देश बघत होता, त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही होते. अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय राऊत हे सगळे ठाकरेंच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यात तुम्ही गेल्यामुळे कौतुक देशभरामध्ये आज तुमचं होतंय. ते म्हणजे कौतुकाचा विषय तुम्ही आज. आता कौतुक आहे की काय आहे मला माहीत नाही, कारण प्रत्येक गोष्टीकडे पाहायचे प्रत्येकाचा अँगल वेगळा आहे. जे मी करतोय हे काही लोक बरोबर आहे म्हणत असतील, काही लोक चुकीचं आहे असं म्हणत असतील. आता मला काही सांगता येणार नाही, परंतु मी जे माझी सद्सद्विवेक बुद्धी आणि माझ्या वडिलांनी जे मला सांगितलं त्याप्रमाणे वागलो. सकाळी संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की तिकडे गेलेल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती ऑफर्स दिले, त्यांनी काही कोटींचे आकडेही सांगितले, ट्विटही केलं होतं त्यांनी रात्री आणि त्यांनी दावाही केलेला आहे. अशा पद्धतीच्या काही ऑफर्स तुम्हाला, आर्थिक ऑफर्स म्हणतो मी तशा? माझ्याकडे कोणती ऑफर मला कोणी भेटलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मला काही त्या विषयावर बोलायचं नाही. तिकडे गेलेले पण तुमचे मित्रच आहेत भाऊ सगळे, म्हणजे 6 लोक आहेत तिकडे. तुमची मैत्री बघितलेली आम्ही सगळ्यांसोबतची, ती कायम राहील पुढच्याही काळात?
100% राहील. राजकीय भूमिका फक्त त्यांनी वेगळी घेतली असं म्हणायचं. अजून तर माहीत नाही, परंतु जर घेतली असेल तर मैत्री जपणारा माणूस मी आहे, संबंध जपणारा मी आहे. मी संबंध जपूनच ठेवणार. तुम्ही संबंध जपताना मधल्या काळात श्रीकांत शिंदे नाशिकला आले त्यावेळेस तुम्ही सोबत दिसले होते, तेव्हा चर्चा सुरू झालेल्या होत्या. पण त्या चर्चा तुम्ही आज फोल ठरवल्यात. म्हणजे जे लोक श्रीकांत शिंदेच्या सोबत मंचावरती जात नाहीत, त्यांच्यासोबत मंच शेअर करत नाहीत, ते लोक त्यांच्यासोबत आज बघायला मिळाले. तुम्ही मंचावरती गेले होते पण ठाकरेंच्या सोबत काय माहीत दाखवून दिलं. नाही, पण सोप्या भाषेत जर बोलायचं तर कर, नाही तर डर कशाची, या भावनेने मी गेलो. मला भेटायचं काय अडचण आहे. त्यांचे वडील कधी काळी नेतृत्व करत होते, मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. ते मंत्री होते, मी आमदार होतो. त्यांच्या लग्नाला मी गेलो होतो. वैयक्तिक संबंध आहेत ते जपणं मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. मी जपले. भाऊ, पुढचे 3 वर्ष अजून आहेत खासदारकीचे. पुढचे 3 वर्ष तुम्ही याच ठिकाणी असाल असं म्हणायचं. मी हुगळीमध्ये जिथे आहे तिथेच राहील, पक्षामध्ये ज्या पक्षात आहे तिथेच राहील. आणि ज्या दिवशी पक्ष सोडायचा असेल त्या दिवशी राजकारणात राहणार नाही, पक्ष सोडणार नाही. पक्ष सोडायचं त्या दिवशी राजकारणात राहणार. म्हणजे जोपर्यंत राजकारणात आहात तोपर्यंत याच पक्षात. मी असं म्हणू शकतो, हे पाठीमागं माझे जिथे 3 फोटो दिसत आहेत, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मध्ये आहे, आदित्य ठाकरेंचा फोटो डाव्या बाजूला आहे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो उजव्या बाजूला. तुमच्या घरात ज्या दिवशी हुगळीमध्ये तुम्ही राहायला आले होते तेव्हापासून हे 3 फोटो कायम आहेत. हेच फोटो तुम्ही हुगळीची इमारत, हा तुमचा फ्लॅट आहे 10,001, हा फ्लॅट सोडेपर्यंत 3ही फोटो इथं कायम असतील असं म्हणू मी थेटपणे. वाटतं ते फोटो आहेत हे महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर तो फोटो जास्त महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा. नाही, पण हे जे फोटो आहेत भाऊ, हे अशा पद्धतीचे फोटो सगळ्यांच्या घरात आहेत सध्या. म्हणजे उद्धव साहेबांचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो, आदित्य ठाकरेंचा फोटो, तुमच्यासोबत जे खासदार आहेत सगळे त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये आहे. मी बघितलेला आहे हा फोटो प्रत्येकाच्या. आता ते 3ही फोटो प्रत्येकाचे कदाचित 2 बदलतील, बाळासाहेबांचा तसाच राहील. ते बाकी ते काय करतील मला माहीत नाही, परंतु हे फोटो तसे राहतील. त्याचं कारण तो फोटो आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. चर्चा आहेतच, तुम्ही स्पष्टच केलेलं आहे, मी कुठं जाणार नाही. पण ठामपणे राजाभाऊ वाजे पुढचे 3 वर्ष याच इमारतीने याच पक्षात आम्हाला बघायला मिळतील, हे ठामपणे दाव्यानिशी तुम्ही सांगताय. 100% मी सांगू इच्छितो की मी आहे तोपर्यंत, जोपर्यंत खासदार आहे तोपर्यंत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहे. धन्यवाद भाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि खूप खूप अभिनंदन तुमची जी चर्चा होती. हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया खरं तर TV9 मराठीला दिली आहे. राजाभाऊ वाजे बोलताना खरं तर भाऊक झाल्याचं बघायला मिळालं. हे जे 3 फोटो माझ्या पाठीमागे आहेत त्या फोटोंच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि हा फोटो असल्यामुळेच मी ज्या पक्षात आहे त्याच पक्षात कायमस्वरूपी राहील. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मी शेवटपर्यंत असेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया देताना राजाभाऊ वाजे TV9 मराठीशी बोलताना भाऊक झाल्याचं देखील चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे सगळे अपडेट घेत राहणारच आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. हेडलाईनचे प्रस्तुत करता साईनाथ मल्टीस्टेट. महिन्याचा खर्च पूर्ण